6 तारखेक परीचो बड्डे झालो, पण त्याच दिवशी त्याची स्पर्धा असल्यामुळे आम्ही गेल्लो पुण्यात. पुण्यात पण खूप धावपळ झाल्यामुळे परीचो बड्डे करूक वेळच मिळाक नाही. स्विमिंग पूलवर पोचलो तर थंय मोठा चेडू प्रॅक्टिस करून बाहेर पडलेला. त्याका बाहेरच्या बाहेरच भेटलो. माझे फॉलोअर्स पण बघा, माका बघून कशी सलामी देतात. मग दोन्ही बहिणी असे भेटले जसे काय एकमेकांशिवाय करमतच नाही असा वाटत होता. पण त्या क्षणापुरता होता. तुम्हीच बघा काय चाललं आता. कोण मोठा आणि कोण छोटा ताच समजत नाही. असो, मोठ्या चेडवाक भेटलंय आणि त्या गेला हॉस्टेलवर. परीचे ट्रायल झाल्यानंतर दुपारी लगेच घरात निघायचा होता. कारण माझी मोठी वहिनी मुंबईवरून गावात गाडी घेऊन निघालेली. ती माका नेऊक दुपारी पुण्यात गेली. आयती गाडी होती तर पुण्यात थांबान तरी काय करतलोय. दुपारी परीचे स्पर्धा झाले आणि लगेच घरात जाऊक बाहेर पडलोय. मोठ्या चेडवाक हॉस्टेलच्या बाहेरच भेटलोय आणि ओरोशीक जाऊक निघालोय. रात्री 10 वाजता पोचलो घरात. परीक वाटला आज काय माझो केक कापूचे नाही, पण परीच्या बाबांनी लाडक्या चेडवासाठी केक आणून ठेवलाय. डोळ्यात झोप असताना सुद्धा केक बघून खुश झाला. घरातल्या घरात केक कापून झालो तरीही त्याका दुसऱ्या दिवशी मित्रमैत्रिणीसोबत स्विमिंग पूलवर केक कापूचो होतो. पण काल लागलो पाऊस म्हणून कालचा कॅन्सल करून आज संध्याकाळी केक कापूचा ठरवला. पण त्याआधी माझो आत्तेभाव माका भेटाक घराक इल्लो आणि येताना परीसाठी केक घेऊन इलो. मग त्याच्यासोबत दुसरो केक कापलो आणि गेलो स्विमिंग पूलवर. थंय थोडी स्विमिंगची प्रॅक्टिस केल्यान आणि मग केक कापूक घेतल्यान. मित्रमैत्रिणी सगळे इल्ले म्हणून खुश होता. ही आमची स्विमिंग पूलची फॅमिली. मग केक कापून झालो आणि समोसा वाटूक घेत होतो तर 12वीचे पेढे मिळाले. ह्यो आमचा मानस. 12वी पास झाल्याबद्दल पेढे वाटत होतो. त्याका अभिनंदन केलंय आणि मग छोटीशी समोसा पार्टी केली आणि अशा पद्धतीने परीन 3 केक कापले. तर मंडळी असं झालं परीचं दणक्यात वाढदिवस. 3 केक कापून परी तर एकदम खुश. तुमका ह्यो व्हिडिओ कसं वाटलो तर नक्की सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तवसर बाय.